आपण पाहत आहात मराठी बुकशेल्फ हे चॅनल. गणपतीची धामधूम सगळीकडे जोरात सुरू आहे. ढोल ताशाच्या गजरात गणपतींचं आगमन झालं आहे आणि त्यांच्या पाठोपाठ गौरींचंही आगमन झालेलं आहे. तर आपल्या घरातली जी बच्चे कंपनी आहे त्यांच्या मनात छोटे छोटे आणि त्यांच्यासाठी मोठे मोठे असे प्रश्न पडलेले असतात की गणपती मोदकच का खातो, त्याला दुर्वाच का द्यायचा, त्याला जास्वंदीचं फुलच का आवडतं, त्याचं पोट एवढं मोठं का आहे की त्याने 21 मोदक खाल्ले म्हणून का, तो डाएट नाही करत म्हणून का, आणि एवढे मोठे सुपासारखे त्याचे कान ते का बरे, त्याचं तोंड आपल्यासारखं का नाहीये, त्याने एलिफंटचं तोंड का लावलंय. असे बरेचसे प्रश्न त्या मुलांच्या बाल मनामध्ये रुंजी घालत आहेत आणि ते कुठे ना कुठे व्यक्तही करत आहेत. घरात आजी असेल तर आजीपाशी किंवा आईपाशी, बाबांपाशी असेही प्रश्न ते विचारत आहेत. तर आजचा हा व्हिडिओ याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बालचमसाठी. तर गणपती यांच्याकडनं ही बुद्धीची देवता आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचं जे बाह्य रूप आपण बघतो त्यातनंच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो. त्यांचं जे छोटंसं तोंड आहे ते छोटं का आहे की आपण जेव्हा चार चौघांमध्ये बोलतो तेव्हा आपण कमीत कमी शब्दात कमीत कमी विचार आपले मांडावेत. दोन मोठी माणसं बोलत असतील तर लहान शांत बसावं असं आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं. त्याच्या मागेच एक छोटीशी गोष्ट आहे. कुबेर धनाची देवता स्वतःच धन, आपण किती धनवान आहोत अशी खुशारकी मारण्यासाठी शिव पार्वतीकडे जातात आणि म्हणतात की तुम्ही आज आमच्याकडे जेवायला या, असं तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. तेव्हा शिव म्हणतात की आम्ही दोघे नाहीत पण आमचा मुलगा गणपती मात्र नक्की आहे, पण त्याचा आहार जरा जास्त आहे, तेव्हा त्याप्रमाणे तुम्ही तयारी करा. तर कुबेर म्हणतात की त्याची तुम्ही काळजी करू नका, हमारे पास बहुत पैसा आहे, असं नाही म्हणत ते, पण आम्ही सगळं काही व्यवस्थित करू असं शाश्वत करून ते जातात. गणपती जेवायला येतो कुबेरांच्या घरी. तेव्हा तो खातोच आहे, त्यांचं बनवलेलं सगळं अन्न संपतं. पुन्हा एकदा सगळे महाराजजी जे असतात ते पुन्हा स्वयंपाक करतात. तो सगळा गणपतीला वाढला जातो. गणपती तेही सगळं संपवतं आणि त्यांचं जे भांडार घर असतं जिथं धान्य साठवलेली असतात ते सगळे धान्यही संपण्याच्या जवळपास पोहोचलेले असतात. तेव्हा कुबेर धावत पळत शंकराकडे जातात, शिवपार्वतीकडे जातात आणि सांगतात की महाराज मी आता देवबाप्पा मी आता काय करू, माझे अजून बाकीचे पाहुणे मंडळीही आलेली आहेत, त्यांनाही मला जेवण द्यायचं आहे आणि गणपती अजूनही ताटावरच बसलेले आहे, मी आता काय करू. तेव्हा शिव म्हणतात की तू एक मुठभर तांदूळ गणपतीला अर्पण कर, त्याची मनोभावे पूजा कर, मनोभावे प्रार्थना कर आणि तुझा प्रश्न गणपती नक्की सोडवेल. असं म्हणून कुबेर परत येतात. गणपतीला शिव पार्वतीला सांगितल्याप्रमाणे एक मूठ तांदूळ अर्पण करतात, त्यांची मनोभावे पूजा प्रार्थना करतात आणि त्यांचा ते प्रश्न सोडवतात. तर या गोष्टीतून आपण हे शिकतो की गणपतीची सोंड किती जरी लांब असली तरी तिचा तो पुढचा तोंडाचा भाग आहे तो खूप छोटासा असतो. म्हणून गणपतीचं जसं छोटंसं तोंड आहे त्याप्रमाणे आपलंही तोंड म्हणजे आपलं बोलणं हे छोटं आणि आपल्या प्रमाणे असावं. आपल्या ऐपतीप्रमाणे नाही म्हणणार मी, पण आपल्या कुवतीप्रमाणे असावं याचं भान आपण सगळ्यांनी कायम ठेवावं. त्यानंतर गणपतीला प्रसन्न करून एक आजीबाई गणपतीपाशी जाते. गणपती तिला असा बळ देतो की तू माग, तू जे मागशील ते मी तुला दे. तेव्हा ती आजी तिच्या मुलाला विचारते की बाळा मी काय मागू. तो म्हणतो तू धन माग. सुनेला विचारते, सून म्हणते की तुम्ही सोन्या चांदीचे दागिने माग. शेजारणीला विचारते, शेजारणी म्हणते की तू तुझं आयुष्य वाढवून घे, तुझे डोळ्यांची दृष्टी मागून घे, नातवंड पतवंड मागून घे, खूप सारे धन मागून घे. अशा बऱ्याच गोष्टी ती शेजारणी सांगते. मग आजी पुन्हा गणपतीकडे जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी
ज्या तिला मुलाने सांगितलेल्या असतात, सुनेने सांगितलेल्या असतात, शेजाऱ्याने सांगितलेल्या असतात, त्या सगळ्या गोष्टींसोबत ती स्वतःच्या मनाच्याही 4 गोष्टी ऍड करून गणपतीकडे ते साकडं घालते, ते मागणं घालते. आणि गणपती तिला म्हणतो, ठीक आहे, तथास्तु, तू जे जे मागितलं ते ते तुला सगळं मिळेल. तर जेव्हा आपल्याला घरात म्हणा किंवा बाहेर म्हणा, आपल्या मित्रपरिवारात, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये कोणी आपल्याला जेव्हा काही सांगत असतं, तर एवढ्या लक्षपूर्वक आपण ऐकायला हवं की जर आपल्याला त्याप्रमाणे वागण्याची किंवा तसं करण्याची गरज भासली तर ते सगळं आपल्या लक्षात राहायला हवं, जे जे काही आपण ऐकलंय. हेच गणपतीचे ते सुपासारखे मोठे कान आपल्याला सांगत असतात की सगळं काही लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे आपलं कार्य करत राहा. आता आपण गणपतीच्या तोंडाबद्दल, कानांबद्दल बघितलं तर त्याचे जे डोळे आहेत ते खूप छोटे छोटे आहेत, पण त्यातनं खूप मोठी दृष्टी गणपतीजवळ आहे, दूरदर्शीपणा गणपतीजवळ आहे. तोही आपल्यात असावा असं त्याचे डोळे सांगत असतात. त्यासाठी एक छोटीशी आख्यायिका आहे की नागकन्या गणपतीपाशी येतात आणि त्यांना विनवणी करतात की तुम्ही नागलोकात, पाताळ लोकात चला. गणपती तिथे जातो. मग तिथे एक जो नाग असतो तो त्याचा उपहास करतो की तुला तर हत्तीचं तोंड आहे. मग गणपतीला राग येतो, संताप होतो आणि तो त्या नागाच्या पण्यावर जाऊन बसतो. त्याचं मुकुट, नागाचं मुकुटही तो स्वतः घालून घेतो. पण नागदेवता तिथे येतात आणि ते बघतात की अरे बापरे, हे तर गणपती आहेत. आणि ते मग त्यांची माफी मागतात, पूजा अर्चा म्हणून प्रार्थना करतात आणि पाताळ लोकाचा, नागलोकाचा राजा म्हणून गणपतीला घोषित करतात. तर अशी ही दूरदृष्टी गणपतीसारखी आपल्याकडेही असावी की जेव्हा नागकन्या त्यांना बोलवतात तर नुसतंच फिरायला म्हणून ते नागलोकात किंवा पाताळ लोकात जात नाही, तर त्याच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवतात, राज्य अधिकार गाजवतात आणि पूर्णपणे तो पाताळ लोक स्वतःच्या अधिराज्यामध्ये घेऊन घेतात. अशी दूरदृष्टी गणपतीच्या त्या छोट्या छोट्या डोळ्यांकडनं आपण शिकावी आणि घ्यावी. हा, आता महत्वाचा प्रश्न, गणपतीचं पोट एवढं मोठं लंबोदर का असतं? शिवांकडे सगळी जनता जाते आणि म्हणते की एक हा असुर, राक्षस आम्हाला खूप त्रास देत आहे. तो देवांनाही आणि मनुष्यांनाही गिळंकृत करत आहे, म्हणजे गिळून खात आहे. तर या असुरापासून, राक्षसापासून तुम्ही आमचं रक्षण करावं असं मागणं घेऊन सगळी जनता शंकराकडे जाते. तेव्हा शंकर म्हणतात की माझा मुलगा गणपती तुमचं रक्षण करेल आणि हे काम ते गणपतीला देतात. गणपती जातो आणि पहिल्याच घासात त्या राक्षसाला तो गिळंकृत करतो आणि मग तो राक्षस त्याच्या त्या पोटामध्ये जाऊन बसतो. त्यामुळे गणपतीचं पोट मोठं मोठं होत जातं आणि नंतर गणपतीच्या पोटातनं आग व्हायला लागते. तेव्हा गणपती म्हणतो की आता मी काय करू की ही आग जी जळजळ माझ्या पोटात होते ती शमवण्यासाठी. तेव्हा वैद्यबुवा त्यांना दुर्वा खाण्याचा सल्ला देतात आणि त्या दुर्वा म्हणजे ते असतं एक गवत ज्यातनं फायबर्स मिळतात आणि खूप सारी शांती म्हणू आपण किंवा थंडावा, शीतलता मिळते. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की लॉन वरती आपण सकाळी सकाळी चालावं, ज्यामुळे आपले डोळे आणि शरीरातली उष्णता कमी होईल. तर अशाच या दुर्वा गणपतीला कायम अर्पण केल्या जातात, त्याच्या पोटातली शीतलता किंवा पोटातला अग्नी जळजळ थांबवण्यासाठी. तर ह्या पोटापासून आपण हे शिकतो की जे काही आपल्या कानांमध्ये ऐकण्यात येतं ते सगळंच तसंच्या तसं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने किंवा तोंडाने इकडे तिकडे बोलू नये, आपल्या पोटात ते साठवून ठेवावं. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी, लोकांचे राग, संताप, आपला स्वतःचा राग आणि संताप हाही पोटात सामावून ठेवावा. सगळं गणपतीचं पोट यात आपल्याला हे शिकवणूक मिळते. आता राहिली गणपती ही बुद्धीची देवता. तर आपल्यालाही देवबाप्पाने बरीचशी बुद्धी दिलेली आहे, बरंच ज्ञान आपण मिळवत असतो, शिकत असतो, पण त्याचा योग्य वापर कसा करावा हे
हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. तो एका उदाहरणादाखल एक गोष्ट गणपतीची सांगितली जाते की शिवपार्वतीला एक मोठी यज्ञ पूजा करायची असते आणि सगळ्या देवादिकांना त्याचं आमंत्रण द्यायचं असतं. तर हे आमंत्रण द्यायला कोण जाणार? घरचं कोणतरी असायला हवं आणि ते आमंत्रण देऊनचं मनोभावे किंवा आपुलकीनं त्या इतर देवदेविकांपर्यंत पोहोचायला हवं. शिव म्हणतात की आपण गणपतीला पाठवूया. गणपती विचार करतो की मी माझ्या या छोट्याशा उंदीर मामाला घेऊन जेव्हा जाईल उद्या सगळ्या देवांकडे, कोटीच्या कोटी देवांकडे, तोपर्यंत तर बराच वेळ चालला जाईल. ती पूजा ही यज्ञही संपून जाईल. आपण काय करावं? तेव्हा गणपती बुद्धीचा वापर करतो की आपले वडील शिव यांच्यामध्येच सगळे देव सामावलेले आहेत. त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये सगळे कोटीच्या कोटी देव सामावलेले आहेत. जर आपण शिवालाच प्रसन्न केलं तर ते आमंत्रण सगळ्या देवांपर्यंत पोहोचेल. मग तो तशी साधना करतो आणि शिवाला प्रसन्न करून घेतो. आणि शिवाला आमंत्रित केल्यानंतर ते आमंत्रण सगळ्या देवांपर्यंत आपोआप पोहोचतं आणि ते सगळे देव यज्ञ कार्यक्रमामध्ये हजर असतात. तर अशी ही शिकवण गणपती देतो की आपलं जे बुद्धी चातुर्य आहे त्याचा योग्य वेळी योग्य पद्धतीनं वापर करावा आणि आपल्याला पडलेले प्रश्न, संकट, छोटे छोटे चॅलेंजेस हे सोडवावे आणि त्या चॅलेंजेसला ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करावं. तर आजच्या या 5ही गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे अभिप्राय देऊन नक्की कळवा. स्टे ट्यून्ड अँड गुड बाय. छान छान मोदक खा, थोडं थोडं दुर्वाही खा आणि बाय बाय.